एक छोटीशी मिस्टेक तुमचं संपूर्ण साडी कुचू डिझाईन बिघडू शकते। पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट बेसलाईन तयार करायचं सिक्रेट, जे प्रत्येक वेळी तुमचं काम येईल। कारण साडीचं बेसलाईन खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्याच्यासोबतच डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर साडीला फोल्ड कशा पद्धतीने करून घ्यायचं ते पण दाखवतो, म्हणजे तुमचं डिझाईन लॉंग टर्मसाठी अगदी नीट फिनिशिंग सोबत राहील। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। इथे मी 6 स्ट्रँडचं थ्रेड घेऊन एंडला नॉट करून घेतलंय आणि साडीचं जरी सिल्वर असल्यामुळे मी सिल्वर बीड घेतलोय आणि फिंगरला अशा प्रकारे थ्रेड रोल करून घेतो। आणि इथे मी नीडल नंबर 10 0.75 mm घेतलोय। ठीक आहे, तर इथे बघा हे जे नॉट आहे ते साडीच्या बॅक साईडला ठेवून साडीला इथे एक लॉक करून घ्यायचा आहे। बघा इथे हे जे लूप दिसते त्या लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं, म्हणजे ते साडीला लॉक होतं। त्याच्यानंतर तुम्हाला 4 चेन घालून घ्यायचं आहे। बघा इथे नीडलवरती जे लूप दिसतं त्या लूपमधनं थ्रेड वडून घ्यायचं, तेव्हा ते चेन स्टिच होतं। मग 4 चेन झाल्यानंतर साडीवरती कुठे येते तिथे अशा प्रकारे नीडल ठेवून तिथे साडीला लॉक करून घ्यायचं आहे। आणि प्रत्येक वेळी साडीला लॉक करून घेताना लूजच लॉक करून घ्या। जर तुम्ही टाईट लॉक करून घेतला तर तुमचं साडीवरती व्रिंकल्स येण्याचा चान्सेस असतं, हे एक पॉईंट लक्षात ठेवा। मग इथे एक मी सिल्वर बीड इन्सर्ट करून बीडला लॉक करून घेतलो आहे। मग इथे साडीवरती कुठे येते तिथे परत एकदा लॉक करून घेतो। मग त्याच्यानंतर आणखी एक बीड इन्सर्ट करून साडीवरती कुठे येते तिथे लॉक करून घ्यायचं। हे फर्स्ट मेथड झालं। अशा प्रकारे तुम्ही एक एक बीड झाल्यानंतर साडीला लॉक करून घेतला तर बघा अशा प्रकारे दिसतं। थोडंसं बीडमध्ये डिस्टन्स दिसेल, कारण ते साडीला लॉक करून घेतल्यामुळं तिथे बीडच्या मध्ये थोडंसं इथे बघू शकताय तुम्ही थोडंसं गॅप दिसेल। ठीक आहे, मग इथे लॉक झाल्यानंतर परत 4 चेन घालून साडीवरती कुठे येते तिथे लॉक करून घ्यायचं। तुम्ही अशा प्रकारे पण बेसलाईन करू शकता, एक एक बीड झाल्यानंतर साडीला लॉक करून घ्यायचं। तर अशा प्रकारे नको असेल तर सेकंड मेथड दाखवते मी तुम्हाला। तर बघा इथे आणखी एक पॉईंट, बघा साडीवरती कुठे येते तिथेच लॉक करून घ्यायचं। थोडं जरी पुढे लॉक करून घेतला तर अशा प्रकारे साडीवरती व्रिंकल्स येण्याचं चान्सेस असतं, त्यामुळे तुम्हाला लॉक करताना प्रत्येक वेळी हे पॉईंट लक्षात ठेवून लॉक करायचं आहे। तर हे सेकंड मेथडचं बेसलाईन आहे। तुम्ही इथे बघू शकता हे दोन्ही बीडच्या मध्ये गॅप दिसत नाही, तर ते दाखवतो मी तुम्हाला। तर बघा अशा प्रकारे एक बीड इन्सर्ट करून ते बीडला लॉक करून घ्यायचं। मग परत काय करायचं, एक बीड इन्सर्ट करून परत बीडला लॉक करून घ्यायचं। आधी काय करत होतो, एक बीडला लॉक केल्यानंतर साडीला लॉक करून घ्यायचो, तर इथे साडीला लॉक करून घ्यायचं नाही। परत एक बीड इन्सर्ट करून इथे बीड लॉक करून मग तुम्हाला साडीवरती कुठे येते तिथे लॉक करून घ्यायचं आहे। इथे पण तुम्ही बघू शकता खूप जर आतमध्ये लॉक करून घेतला तर हे जे बीड्स आहेत ते एकमेकावरती ओव्हरलॅप होऊ शकतं आणि खूप पुढे पण लॉक करून घेतला तर साडीवरती व्रिंकल्स येण्याचा चान्सेस असतं। त्यामुळे अशा प्रकारे ठेवून साडीवरती कुठे येते तिथेच थोडंसं लूज लॉक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, मग ह्याच्यानंतर परत 4 चेन घालून तुम्हाला साडीवरती कुठे येते तिथे लॉक करून घ्यायचं। तर अशा प्रकारे हे बेसलाईन रेडी करून घ्यायचं आहे। तर पूर्ण साडी तुम्हाला याच पद्धतीने करून घ्यायचं, 4 चेन 2 बीड 4 चेन 2 बीड अशाच प्रकारे करून घ्यायचं आहे। तर आता तुम्हाला साडीचं एंडला दाखवतो मी कशा पद्धतीने करायचं ते। तर इथे तुम्ही बघू शकता बीडच्या मध्ये कुठेही गॅप दिसत नाही आहे। हे मी सेकंड मेथड यूज केली आहे आणि इथे साडीवरती कुठेही व्रिंकल्स वगैरे काहीच आलेले नाही आहे, अगदी फिनिशिंग सोबत बेसलाईन झालंय। तर स्टार्टिंगला मी 4 चेनने स्टार्ट केलं होतं, म्हणून एंडला पण 4 चेननेच एंड करायचं आणि इथे 2 चेन घालून थ्रेडला कट करून घ्यायचं आहे। मग नीडलला अशा प्रकारे वरती ओढून घ्यायचं, म्हणजे ते थ्रेड तिथे लॉक होतं आणि हे जे एक्स्ट्रा थ्रेड आहे त्याला कट करून बॅक साईडला ग्लूने स्टिक करून घ्यायचं आहे।
तर आता मी ह्याला बेबी कुच्चू करून दाखवते कशा पद्धतीने करायचं. बेबी कुच्चूसाठी मी 180 स्ट्रँडचं थ्रेड घेऊन या थ्रेडला आयरन करून घेतली आहे. तुम्ही 150 स्ट्रँडचं थ्रेड देखील घेऊ शकता आणि 4 स्ट्रँडचं सिल्वर जरी थ्रेड घेतली आहे. तर बघा हे जे 4 चेन आहे त्यामध्ये तुम्हाला बेबी कुच्चू करून घ्यायचं. अशा प्रकारे थ्रेड इन्सर्ट करून हे सगळं थ्रेडला नीट करून घ्यायचं आहे फिंगरने अशा पद्धतीने. मग तुम्हाला हे 4 स्ट्रँडचं जरी थ्रेडने हे बेबी कुच्चूला अशा प्रकारे नॉट करून घ्यायचं. इथे मी 4 स्ट्रँड घेतल्यामुळे 3 ते 4 वेळा नॉट करून घेतली आहे. जर तुम्ही 2 स्ट्रँडचं घेतला तर मिनिमम 4 ते 5 वेळा नॉट करून घ्या. मग बॅक साईडला वरून खाली अशा प्रकारे वळून घ्यायचं. मग बॅक बेबी कुच्चूचं लेंथप्रमाणे इथे हे बेबी कुच्चूला पण कट करून घ्यायचं आहे. जर तुमचं हे बेबी कुच्चूचं लेंथ जादा वाटत असेल तर अशा प्रकारे बेबी कुच्चूला ट्रिम करून घ्यायचं, इक्वल करून घ्यायचं. ठीक आहे. तर इथे बघू शकता हे डिझाईन अशा प्रकारे दिसेल तुमचं. तर आता डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर साडीला फोल्ड करायचं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर इथे अशा प्रकारे साडीला फोल्ड करून इथे थोडंसं स्पेस सोडायचं आहे तुम्हाला. मग फोल्ड करून घ्यायचं अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि विड्थला पण साडी फोल्ड करताना बघा हे जे बीडचं सेक्शन आहे त्याच्यावरती साडी फोल्ड व्हायला पाहिजे, ना की बेबी कुच्चूवरती. सेकंड टाईम पण फोल्ड करताना ते पॉईंट लक्षात ठेवायचं. कुठे तुमचं बीडचं पार्ट येतं तिथेच फोल्ड व्हायला पाहिजे. बेबी कुच्चू येतं त्याच्यावरती जर फोल्ड झालं तर ते बेबी कुच्चू थोडंसं थ्रेड अनइवन होतं. तर आजचं व्हिडिओ अशा प्रकारे होतं. जर आवडलं असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा. काही डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारा, मी तुम्हाला रिप्लाय करतो. तर आता भेटू एक छानसं व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.